नमस्कार. सकाळ सरकार नामाच्या फेसबुक लाईव्हमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. माझ्याबरोबर आहेत सामचे कार्यकारी संपादक राजेंद्र हुंजे सर, सकाळ प्रिंट मीडियाचे संपादक पुण्याचे सम्राट फडणीस सर आणि शीतल पवार मॅडम, कार्यकारी संपादक सकाळ पुणे, आणि मी अक्षय बडवे. खरं तर आजचा दिवस जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि आपण जर बघू शकतो तर उत्तर प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, मणिपूर, गोवा आणि पंजाब या निवडणुकांचे निकाल जे आहेत ते आता हळूहळू समोर यायला लागलेत. आणि अर्थात पहिला जो आपण प्रदेश घेऊया तो उत्तर प्रदेश आहे, कारण असं म्हणलं जातं की उत्तर प्रदेशमधले जे सीट निवडून येतात खरं तर तिथूनच भारताचं संपूर्ण राजकारण जे आहे ते सुरू होतं. सम्राट सर, पहिला थेट प्रश्न, उत्तर प्रदेश भाजप आघाडीवर आहे, मात्र सपाचे मागच्या वर्षीचे जे सीट होते तिथे कुठेतरी तो आपल्याला गॅप दिसतोय आणि एक सडन जो बाउन्स म्हणतो आपण त्याला तो दिसतोय. काय सांगाल? खरं तर अक्षय, 1984च्या निवडणुकापासून, विधानसभा निवडणुकापासून उत्तर प्रदेशमध्ये 1984 ते 89 पर्यंत काँग्रेस होता. हा शेवटचा टर्म होते की सलग एखाद्या पक्षाचं सरकार दोनदा सत्तेवर येणं. त्यामुळे मला वाटतं 89 नंतर 2022 म्हणजे 33 वर्षाच्या गॅप नंतर, 35 वर्षाच्या गॅप नंतर भाजपचं सरकार रिपीट होतंय. ही सगळ्यात महत्त्वाची घटना आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा, ज्या पद्धतीनं आपण मे 2022 ते मे 2021 ते आत्ता अगदी गेल्या 1.5 महिन्यापर्यंतची परिस्थिती बघितली तर उत्तर प्रदेशमधून भाजप वाईपआउट होईल अशा लेवलचं एकूण सांगितलं जात होतं. तिथल्या कोविडचा कहर, तिथल्या बेरोजगारीच्या बातम्या यानं सगळ्या वर्तमानपत्र मीडियावर त्याचं चित्र सतत दिसत होतं. पण त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये, ज्यावेळी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कृषी कायदे मागं घेऊन ज्या पद्धतीनं भाजपनं सुरुवात केली आणि त्यांच्या निवडणुकीची पूर्ण आखणी केली, ही आखणी सुरू असताना काँग्रेस असेल, समाजवादी पक्ष असेल, बहुजन समाजवादी पक्ष असेल किंवा तिथे उतरलेले इतर पक्ष असतील, यांनी त्यांचं नॅरेटिव्ह कुठेही बदलण्याचा स्वतःचा प्रयत्न केला नाही. म्हणजे भाजपनं शेती कायद्याबद्दलची निगेटिव्हिटी, कोरोनाबद्दलची निगेटिव्हिटी ही पूर्ण बाजूला ढकलली आणि नव्यानं मांडणी करायला सुरुवात केली. योगी आदित्यनाथांच्या बरोबर फक्त एकच माणूस लढतोय असं नाही, तर त्याच्याबरोबर केंद्रातलं सगळं मंत्रिमंडळ लढतं आहे. भाजप, देशभरातला भाजप त्याच्या पाठीशी उभा आहे, अशा पद्धतीचं वातावरण उभं केलं आणि तो त्यांच्या एकूण संघटन शक्तीचा विजय असं मला वाटतं. भाजप आणि संघामध्ये सातत्यानं संघटन शक्ती हा शब्द वापरला जातो आणि आत्तापर्यंत जे दिसतंय की ज्या पक्षाला 170 जागा मिळतील असं सांगितलं जात होतं, तो पक्ष 250 जागांच्या आसपास येतोय. म्हणजे इतक्या मोठ्यापणे 80 जागांचा जर फरक पडत असेल तर पक्ष म्हणून ते उतरले. ते उतरण्यासाठी त्यांनी भाजपवर जो सातत्यानं आरोप झाला, योगींवर झाला, तो होता जातीय धार्मिक ध्रुवीकरणाचा. पण ते भाजपला आज नाही आहे. भाजप धार्मिक ध्रुवीकरणामध्ये उतरत आहे हे आज नाही आहे. 1984 पासूनच्या राम जन्मभूमी आंदोलनापासून आजपर्यंत तेच सांगितलं जातं. त्यामुळं ध्रुवीकरण होत असेल तर मग मी विरोधी पक्ष म्हणून काय करतो हा प्रश्न आता विचारला पाहिजे. समाजवादी पक्षाने स्वतःला विचारला पाहिजे. समाजवादी पक्षानं सुरुवात खूप चांगली केली. अखिलेश यादवनी दणदणीतपणानं सभा घेतल्या. प्रत्यक्षात त्या सभा ग्राउंडवर मतांमध्ये परावर्तित होत होत्या का, तर त्याचं चित्र आता नाही असं आहे. 47 वरून ते त्यांना 125 जागा मिळत असतील तर समाधान मानायचं की सत्ता आपण दुसऱ्यांदा आणू शकलेलो नाही आणि सत्तेपासून दूर राहणं म्हणजे काय हे भाजपला महाराष्ट्रात चांगलं माहिती आहे. त्यामुळं सत्ता असणं आणि नसणं एवढाच फरक असतो. याच्यानंतर मधले काही नसतं. मला एक जागा मिळाल्या त्यामुळे आनंद मानावा अशी काही परिस्थिती नाही आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा आपण पुढच्याही विश्लेषणात घेऊ, पण उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा देशाच्या राजकारणावर पुढच्या 7 ते 8 वर्ष परिणाम राहणार आहे. त्यामुळं हा परिणाम राहणार असेल तर इतर देशातल्या इतर राज्यांमधली परिस्थिती काय होईल याचाही आपल्याला नव्यानं विचार करावा लागेल. नक्कीच. उत्तर प्रदेशमध्ये सध्या जर आपण बघितलं तर भाजपने आघाडी घेतलेली आहे. थोड्याच वेळात आपल्याला काही वेळात चित्र स्पष्ट होईल की भाजपमध्ये परत कमळ फुलले किंवा सायकलचा स्पीड जो आहे तो आता तिथे आपल्याला कमी झालेला आहे. वळूया उत्तराखंडकडे. उत्तराखंडमध्ये आपण सर बघितलं की खरं तर काँग्रेस जे आहे तो एक काँग्रेसचा बालेकिल्ला काही वर्षांपूर्वी मानला जायचा. तिथे काँग्रेस येईल म्हणजे स्ट्रॉंग पॉवर आपण तिथे म्हणता येईल की तिथे त्यांना एक चांगला चान्स होता. पण आत्ता चित्र असं दिसतं की परत तिथे भाजपनीच आघाडी घेतलेली. काय या सगळ्या गोष्टींचं कसं वर्णन कराल? एक गोष्ट त्याच्यामध्ये अक्षय बघायला लागेल की उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा जो स्ट्रॉंग होल्ड असलेला नेता होता हरीश रावत, त्यांना ते पंजाबची जबाबदारी दिली प्रभारी म्हणून आणि त्यांना तिथून हलवलं गेलं. दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये 3 वेळा मुख्यमंत्री बदलले.
एका मुख्यमंत्र्याच्या वरती भाजपने स्वतःच रेट टाकून ईडीची कारवाई केली, आयटीची रेट टाकली आणि त्याला भर त्याच्या मुलाच्या लग्नामध्येच उघडा करून टाकला. म्हणजे हे जे सगळे प्रकार घडले ते उत्तराखंडमध्ये भाजपला असं वाटत होतं की आता पुढची सत्ता येणारी निवडणूक ही जड जाईल आणि काँग्रेसला एक मोठी स्पेस होती जिथे काँग्रेस सत्तेत पुन्हा येऊ शकत होती. पण इथेच काँग्रेसची स्ट्रॅटेजी चुकली का, तर निश्चितपणे चुकली. आणि सातत्याने मगाशी मी सुरुवातीला जो उल्लेख पण केला होता की ज्या वेळेला काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींकडे पत्र लिहून मागणी केली की काँग्रेसला आता पूर्ण वेळ अध्यक्ष पाहिजे, त्या पत्राचा सिरियसली काँग्रेसमधल्या नेत्यांनी विचार फारसा केला नाही, या हायकमांड म्हणणाऱ्यांनी केला नाही आणि त्याचे परिणाम आता ह्या 5ही राज्यामध्ये काँग्रेसला भोगावे लागतात. जिथे अपेक्षा होती काँग्रेसला की पंजाबमध्ये त्यांचं अस्तित्व टिकवण्याची, ते अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आलंय. दुसरीकडं भाजपला अस्तित्व राखून पुढच्या 24च्या निवडणुकीची तयारी करण्याची झलक दाखवायची होती, ती भाजपने उत्तर प्रदेशमध्ये दाखवून दिली आहे. जिथे असं वाटत होतं की समाजवादी पक्ष असेल किंबहुना जे कार्ड भाजपने खेळलं ओवेसीच्या बद्दलचं ते यशस्वी झालेलं दिसतंय. डिवायडेशन ऑफ वोट्स म्हणजे मुस्लिम वोट वेस्टर्न युपीमधलं जे 33% होतं त्याचा भाजपला मतांमध्ये विभागणी करून फायदा उचलवायचा होता आणि म्हणून जे ओवेसीचं प्रकरण त्यांनी समोर आणलं का, जे वारंवार बिहारच्या निवडणुकीपासून AIMM जे आहे ती ओवेसीची पार्टी भाजपची बी टीम आहे हे जे लेबल लावलं जातं ते लेबल आता खरंच इथं पूर्ण होताना दिसतंय का, ह्याचाही विचार या पुढच्या विश्लेषणामध्ये आपल्याला करावा लागेल किंबहुना इतर पक्षाला देखील ते विचारात घ्यावं लागणार आहे. म्हणजे जर ओवेसीनी तो कांगावा लोकसभेत केला नसता, अमित शहाला ओवेसीवरती निवेदन द्यावं लागलं आणि मग पुढे हे 33% जे गणित बदलताना दिसतंय त्याचा फटका कुठतरी समाजवादी पक्षाला झाला का. आणि दुसऱ्या बाजूला सोशल इंजिनिअरिंग करून सत्तेत येणाऱ्या मायावती शांतच होत्या. करेक्ट. मग या सोशल इंजिनिअरिंगचा फायदा भाजपने काही न करता शांतपणे उचलला का. आणि स्ट्रॅटेजीच्या बाबतीत उत्तर प्रदेशचा जर आपण विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपने जी प्रचाराची स्ट्रॅटेजी राबवली, जसं आता सम्राट म्हणाले की सगळे स्टॉलवर्ड्स नेत्यांनी तिथे योगीच्या मागे उभे करून दिले होते. याच योगीबद्दल जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान गेले तर त्यांच्या गाडीमागे ते चालत गेले, याचे फोटो व्हायरल झाले आणि त्यांना कुठतरी कमी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. मग हे ट्रोल करणारी आर्मी कोण होती आणि हे कशासाठी त्यांना ट्रोल केलं गेलं, ही स्ट्रॅटेजी तर नव्हती भाजपची. आणि दुसऱ्या बाजूला एक चर्चा आता प्रचाराच्या काळामध्ये अशी पसरवली गेली उत्तर प्रदेशमध्ये की योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री म्हणून आणि तिथले प्रमुख नेते म्हणून भाजपचे जी स्ट्रॅटेजी राबवत आहेत ती कशी फेल जाईल याची काळजी अमित शहा घेत होते. ही चर्चा मोठ्या प्रमाणात या आत्ता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत राबवली गेली. याच्या मागची कारणं काय होती, म्हणजे अशा प्रकारच्या चर्चा पसरवून विरोधी पक्षाला वेगळं बळ निर्माण करून द्यायचं आणि उरलेली स्पेस मतांच्या बाबतीतली आपण कॅप्चर करायची, ही भाजपची स्ट्रॅटेजी उत्तर प्रदेशमध्ये पूर्णपणे यशस्वी झालेली दिसते. येस, नक्की. थँक्यू सर. उत्तर प्रदेश झालं, उत्तराखंड झालं, त्याच्यानंतर आपण थेट जाऊया मणिपूरमध्ये. खरं तर आपण असं बघितलं होतं की बरेच दिवस आसामपर्यंत बीजेपी कुठेतरी मर्यादित दिसत होती. मात्र आता आपल्याला दिसतंय की बीजेपी जी आहे ती मणिपूरमध्ये देखील त्यांनी आघाडी घेतलेली आहे. शीतल मॅडम, तुम्ही पहिल्यापासून मणिपूरचा जो आहे तो अभ्यास करताय, काय सांगाल एकंदरीत मणिपूरबद्दलचं बीजेपीनी कशी स्ट्रॅटेजी ठरवली होती आणि चित्र आत्ता दिसतंय ते आघाडीचं दिसतं? 2017च्या विधानसभा निवडणुकीला काँग्रेसला सर्वाधिक जागा मणिपूरमध्ये मिळून पण सत्ता स्थापन करता आली नव्हती. त्यावेळी भाजपने NPA किंवा इतर स्थानिक पक्षांना सोबत घेऊन नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स जो आहे नॉर्थ ईस्टमधला त्यांच्यासोबत येऊन सत्ता स्थापन केली. आत्ता जे भाजपला मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात आलेल्या आकड्यांनंतर बहुमत मिळताना दिसतंय, तर नॉर्थ ईस्ट नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आणि भाजप यांचा हा विजय असं म्हणायला लागेल. याच्यामध्ये मगाशी राजेंद्र सरांनी पण जो उल्लेख केला निवडणूक व्यवस्थापनाचा, इलेक्शन स्ट्रॅटेजीचा, तर तो भाग मणिपूर, नॉर्थ ईस्ट तसंच इतर राज्यांचे जे निकाल आपण बघतोय त्याच्यातही महत्त्वाचा दिसतोय. निवडणुकीचं मला वाटतं की आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकांनंतर स्ट्रॅटेजीचं पूर्ण गणित आणि त्याच्याबद्दलचं परसेप्शन बदलणारी पण ही निवडणूक आहे. आता फक्त इलेक्शन पुरतं तुम्ही येऊन वादे देऊन लोकांना चालणार नाही आहे, तर सलग 5 वर्ष तुम्ही पक्ष म्हणून काय भूमिका घेताय, तुम्ही पक्ष म्हणून लोकांसाठी काय काम करताय, हे पण खूप महत्त्वाचं असणार आहे. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये आपण बघितलं तर प्रचारामध्ये लडकी हू लड सकती हू असा नारा प्रियंका गांधी यांनी दिला, पण मग महिलांची त्यांना साथ का मिळाली नाही हा प्रश्न पण आज आपण विचारला पाहिजे. त्या उलट UPमध्ये जर भाजपला आत्ताचे आकडे दिसत आहेत त्यानुसार स्पष्ट बहुमत मिळालं तर नक्कीच याच्यात महिला मतदारांचा वाटा मोठा असणार आहे. तर मग सरकारी योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत नेण्यामध्ये भाजप हा तुलनेने अधिक यशस्वी ठरतोय का, हा पण विचार आपल्याला करायला लागेल. हेच उदाहरण आपण पंजाबमध्ये पण बघायला पाहिजे की आता आपला जे काही तिथे बहुमत मिळताना दिसतंय, आपने ही पंजाबमध्ये लढवलेली पहिली निवडणूक
निवडणूक नाही आहे. आपसारखा पक्षही पंजाबमध्ये सलग 5 वर्ष फक्त निवडणुकीसाठी नाही तर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तयारी करतोय. सो असे वेगवेगळे फॅक्टर्स याच्यामध्ये कारणीभूत आहेत. मणिपूरमधला हा जो विजय आहे ही तर म्हणजे काँग्रेससाठी वॉर्निंग अलार्मच म्हणायला पाहिजे. आणि फक्त पोलरायझेशन आणि या मुद्द्यांपुरताच ह्या विश्लेषणाचा भाग किंवा आवाका मर्यादित राहू नये, तर प्रादेशिक पक्ष आणि नॅशनल पक्ष अशी ज्या पद्धतीने लढाई भाजप विरुद्ध काँग्रेस अशी रचण्यात आलेली आहे एकूण, तर सगळीकडेच आपण असं बघतोय की प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसला वरचढ ठरताना दिसत आहेत, सगळ्या आकड्यांमध्ये पुढे जाताना दिसत आहेत आणि त्याचा अल्टिमेटली फायदा हा आत्ताच्या आकड्यांमध्ये भाजपला होताना दिसतोय. पण याचवेळी मी हे पण नमूद करू इच्छिते की ही विचारांची लढाई आहे. आत्तापर्यंत आपण असं बघतोय, विशेषतः डिजिटल आर्मीमध्ये मी माझ्या सगळ्या मित्रांना एकमेकांना भिडलेलं बघते. भाजपने जे 2014च्या निवडणुकीत डिजिटल नरेटिव्ह सेट केलं, डिजिटल आर्मी ताकदीने उतरून दाखवली, सगळेच पक्ष ते फॉलो करतात, तर कुठेतरी भाजप ट्रेंड सेटर ठरतोय सगळ्या स्ट्रॅटेजीजमध्ये, त्याचाही विचार व्हायला लागेल. आणि डिजिटलमध्ये फक्त एकमेकांना भांडून चालणार नाही, तर ही विचारांची लढाई आहे. आणि आत्ता खेदाने जरी काँग्रेसकडे आकडे नसतील तरी ही विचारांची लढाई भाजपच्या विरोधात फक्त आणि फक्त काँग्रेस हाच पक्ष लढू शकतो. त्यामुळे पक्षाची रचना तळागाळापर्यंत नेण्यासाठी काँग्रेसला काम करणं गरजेचं असेल. मग ते मणिपूर असेल, पंजाब असेल, गोवा असेल, उत्तराखंड असेल किंवा उत्तर प्रदेश असेल, सगळ्या राज्यांमध्ये आता आपल्याला आकडे तेच सांगताना दिसतात. येस, नक्कीच. वळूयात पुढच्या राज्याकडे, पंजाब. खरं तर आपण जर बघितलं सर की उत्तराखंड असेल, उत्तर प्रदेश असेल किंवा मणिपूर असेल, तिथे भाजप आघाडीवर आहे. कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आपल्याला माहिती होतं की तिथे उत्तर प्रदेशमध्ये भाजप पुढे जाईल. मात्र पंजाबमध्ये हे जे चित्र आहे ते पूर्ण वेगळं आहे. आम आदमी पक्षाचा जो सुरुवातीचे जे कल होते तेच आपल्याला दाखवत होतं की ते आघाडीवर आहेत आणि एक मोठी एंट्री, आपण जसं म्हणतो, मॅमनी जसं सांगितलं की तिथे वर्षानुवर्ष 5 वर्ष काम करते. पण आम आदमी पक्ष गोव्यात असेल किंवा पंजाबमध्ये असेल तर तिथे आता एक मोठा पक्ष म्हणून उभा राहतोय. आणि मागच्या वर्षी आपण जेव्हा बघितलं की पंजाबमध्ये जे राजकीय पडसाद जे घडले की अमरिंदर सिंग नंतर चन्नी आली, तिथे जाऊन आपनी खरं तर एक मोठी आघाडी घेतली. याचं वर्णन कसं कराल? नाही, मी परत शीतलचा तो मुद्दा पुढे नेईन की शीतल जसं म्हणाला की आम आदमी पक्ष पंजाबमध्ये काय आत्ता काम करत नव्हता, गेली 10 वर्ष तो सायलेंटली काम करतोय. पण त्यांचं काम हे कुणीही लक्षात घेतलं नाही, ना काँग्रेसने घेतलं ना ते भाजपने तितकं सिरियसली घेतलं. पण भाजपला अपेक्षाही नव्हती की पंजाबमध्ये आपल्याला काहीतरी फार मोठ्या जागा मिळतील आणि कुठेतरी आपण सत्तेमध्ये जाऊन दुसरा नंबरचा पक्ष बनवू वगैरे, त्यांना अपेक्षाही नव्हती. पण तिथे चुका 3 अकाली पक्षाची एक चूक झाली, जे प्रकाश सिंग बादलानंतर सुखबीर सिंग बादल मुख्यमंत्री झाले आणि त्यांना जी सत्ता टिकवता आली नाही या 5 वर्षाच्या आधीच्या काळातली. आणि दुसऱ्या बाजूला हरसिमरत कौर जे केंद्रामध्ये मंत्री होत्या, फलोत्पादन मंत्री होत्या, आणि जे 3 कायदे कृषी कायदे झाल्यानंतर त्यांनी सभागृहामध्ये भाजप सरकारवरती टीका करून राजीनामा देऊन भर सभागृहातनं त्या बाहेर पडल्या. पण याचं मतांचं कुठतरी परिवर्तन त्यांच्याकडे झालेलं दिसतंय का? तर अजिबात नाही. 9 जागांवरती आहे फक्त अकाली दल. तर जर त्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि त्यांचा आम्हाला खूप उमाळा आहे, कळवळा आहे, या पद्धतीने जर दाखवायला गेलं तर चित्र बदलताना दिसायला पाहिजे होतं. ते फारसं काही दिसत नाही. आणि ऐन निवडणुकीच्या आधी कॅप्टन अमरिंदर सिंग सारखा माणूस गमावणं हे काँग्रेसला किती महागात पडू शकतं हे आज त्यांना धडा घेण्यासारखं आहे. म्हणजे मागची निवडणूक 2017ची केवळ कॅप्टन अमरिंदर सिंग ह्या एका व्यक्तीभोवती फिरली होती, ना की काँग्रेस. करेक्ट. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीच सगळ्या त्या गोष्टी केल्या. आणि आता फटका काय बसतोय? 3 मुख्यमंत्री पदाचे दावेदार, जे सिद्धू शांतपणे म्हणत होते मनातल्या मनात की मी मुख्यमंत्री होईन पंजाबचा, ते अमृतसरमध्ये आता पराभवाच्या छायेमध्ये आहेत. चन्नी पराभूत होतील ही स्थिती जवळपास दिसतीये. आणि कॅप्टन अमरिंदर सिंग मागे पडले. म्हणजे लोकांनी नाकारलं काय? तर त्यांच्यातला अहम नाकारलाय. म्हणजे तुम्ही जर सतत मीपणा करून पुढे गेलात तर तिथं ते तुम्हाला नाकारताना दिसत आहेत. पण इथं मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीसांना स्वीकारलेलं दिसतंय गोव्यामध्ये. नक्कीच. आणि जिथे बिहारमध्ये पण तिथं स्वीकारलेलं दिसतंय. म्हणजे एकीकडे भाजपला मी पुन्हा येईन फायदेशीर होत आहे आणि मी सत्तेत येईन हे काँग्रेसला मात्र मागात पडतंय. ह्याचा विचार मात्र करावा लागणार. नक्की. जसं तुम्ही म्हणालात की देवेंद्र फडणवीस पुन्हा येईल असं म्हणतात. सर, गोव्यातलं चित्र काय? गोव्यात आता जर आपण बघितलं की तृणमूल तिथे होतं, आपनी एंट्री घेतली होती. हे सगळं जरी झालं असेल तरी सध्या जे चित्र आहे ते बीजेपी आघाडीवर आहे. प्रमोद सावंत सकाळच्या सेशनमध्ये थोडे मागे होते, पण आता ते पुढे जाताना दिसत आहेत. पण एकंदरीत चित्र असं आहे, तिथेही परत बीजेपीच आघाडी घेतली. तृणमूल आप परत बॅकफुटवर पडलं. एकंदरीत तिथलं ओव्हरव्ह्यू तुमचा काय?
गोव्यातला एक घटक असं गृहीत धरू की गोव्याची निवडणूक महाराष्ट्रातल्या नेत्यांनी लढवलेली आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस निवडणूक लीड करत होते, फक्त लीड करत नव्हते, तर महाराष्ट्रातनं आमदार खासदार घेऊन गोव्यात जाऊन तिथं निवडणुकीसाठी प्रयत्न करत होते, तिथल्या प्रचारामध्ये भाग घेत होते. आपण गोमंतकच्या निमित्तानं केलेले सर्वे असतील, तिथं आपण ग्राउंडवर टीम काम करत होती. या सगळ्यातनं पंजाब आणि गोवा ह्या दोन निवडणुकांकडे मी वेगळ्या नजरेने बघतो. एक पूर्ण बदल हवा असं जनमानस असेल त्यावेळी थम्पिंग मेजॉरिटी नव्या पक्षाला दिली जाते. तो एक्झिट पोलमध्ये तसं आलेलं नव्हतं. एक्झिट पोलमध्ये पंजाब त्रिशंकू दिसत होता. प्रत्यक्षात आता मतदानाचे आकडे बाहेर येऊन रिझल्ट आपल्याला दिसतोय तसं लोकांना पूर्ण बदल हवा होता. गोव्यामध्ये पूर्ण बदल हवा अशी मानसिकता आपल्या कुठल्याही सर्वेक्षणात किंवा आपल्या ग्राउंडवरच्या पाणीमध्ये आलेली नव्हती. ज्यावेळी बदल हवा पूर्ण नको असेल त्यावेळी लोक आहे या पक्षाला जवळपास मेजॉरिटी द्यायचा प्रयत्न करतात. थम्पिंग मेजॉरिटी नाही पण एक जवळपास आणून ठेवतात. तसं आत्ताचं गोव्यातलं चित्र आहे असं दिसतंय. गोव्यामध्ये काँग्रेसला भाजपनं विरोध करण्यापेक्षा काँग्रेसच्या इतर राज्यांमध्ये जे सहयोगी पक्ष म्हणून बसतात त्यांनी सर्वाधिक विरोध केला हे स्पष्ट दिसतंय. त्याच्यात अगदी आता आपल्याला थेट मतांचे आकडे समोर येतील त्यावेळी कळेल, पण महाराष्ट्रातनं शिवसेनेनं जाऊन तिथं उमेदवार उभं करणं, महाराष्ट्रातनं राष्ट्रवादी जाऊन तिथं उमेदवार उभं करणं याची खरंच आवश्यकता होती का? तृणमूल काँग्रेसला एका बाजूला भाजपला विरोध करतं, एका बाजूला काँग्रेसला गोव्यामध्ये विरोध करतं. अशा वेळी या पक्षांच्या भूमिकेबद्दल संभ्रम तयार होतो. हे पक्ष जर तुम्ही काँग्रेसच्या बाजूने बसून विचार केलात तर तुम्हाला ह्या भाजपच्याच बी टीम म्हणून समोर दिसतील. कारण ह्या पक्षांच्या गोव्यामधली रचना अशी आहे की तिथं अगदी अल्प मतांनी विजयी उमेदवार घोषित होतो. म्हणजे एका लेवलला 35-40 मतांनी सुद्धा आमदार निवडून येऊ शकतो. अशा परिस्थितीत 605 मतांनी फक्त ते आघाडीवर आहेत. अशा परिस्थितीत जर राष्ट्रवादी काँग्रेसचा, शिवसेनेचा किंवा तृणमूल काँग्रेस उमेदवार 1000 मतं घेऊन जात असेल तर ती भाजपला फायद्याची आहेत का या तीन पक्षांना फायद्याची आहेत, काँग्रेसला पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे गोव्याच्या बाबतीत राजकारण वेगळं ठेवायचं, देशाच्या पातळीवर राजकारण वेगळं ठेवायचं आणि स्वतःच्या राज्यामध्ये वेगळं ठेवायचं, अशी त्रिशंकू अवस्था काही राजकीय पक्षांनी केली. आणि मला वाटते गोव्याचा निकाल कदाचित गोव्याचा निकाल ते जास्त स्ट्रॉंगली एक्सपोज करेल इतर पक्षांच्या भाजपबद्दलच्या भूमिका. म्हणजे माझ्या राज्यामध्ये भाजप विरोधी पक्ष, माझ्या राज्यामध्ये मी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन भाजपला सहकार्य होईल अशा स्वरूपाची भूमिका घेणं, याला मतदार पुढच्या काळामध्ये तुमच्या राज्यांमध्ये सुद्धा विरोध करतील. हे स्पष्ट चित्र गोवा दाखवून देतं असं मला वाटतं. खरं तर गोव्याचा निकाल अजून तासभर लागेल की आपल्याला अंदाज येईल किती, कारण शेवटची मतपेटी म्हणत नाही आपण, पण शेवटची मोजणी होईपर्यंत गोव्यामध्ये कोण नेमकं निवडून आलंय हे कळायला अजून वेळ लागेल असं मला वाटतं. सर मला तुम्हाला एक खरं तर आपण आता बघतोय की सगळीकडे बीजेपी आघाडीवर आहे, आपण म्हणतोय की बीजेपी सत्ता स्थापन करेल. एक प्रश्न माझ्या मनात येतोय की समोर येतोय डोळ्यासमोर, काँग्रेसचं काय? व्हॉट अबाउट युपीएचे अध्यक्षपदी परत म्हणजे शरद पवार यांची वर्णी लागेल का? मात्र त्याच्या आधी प्रश्न हा आहे की काँग्रेस आपण आता उत्तर प्रदेशमध्ये जर बघितलं तर फक्त 4 सीट म्हणजे सिंगल डिजिट नंबर तिथे मिळतोय. काँग्रेसचं एकंदरीत काय सांगाल तुम्ही? कुठेतरी फेड आउट होताना दिसते. काँग्रेस फेड आउट होताना दिसते म्हणण्यापेक्षा फेड आउट झालेली ऑलरेडी. आणि त्याच्यात जी मध्ये चर्चा आली होती की युपीएचं अध्यक्षपद शरद पवारांकडे द्यावं, ते मुळात ती वर्णी लागते काय म्हणण्यापेक्षा शरद पवार ते अध्यक्षपद स्वीकारतील का हा पहिला प्रश्न आहे. कारण ती एक तिसऱ्या आघाडीची मोठ बांधण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला, ममता बॅनर्जी आल्या, इतर राज्यातले काही वेगवेगळे नेते आले आणि त्यांनी ती मोठ बांधून कुठतरी काँग्रेसला हलवून जागा करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या मागचा उद्देश तो होता, शरद पवारांनी ज्या पद्धतीची स्ट्रॅटेजी आखली होती की काँग्रेसला कुठतरी जागा करा जे झोपलेली आहे, पण ती काय जागा व्हायच्या तयारीतच दिसत नाही. म्हणजे ढोल ताशा वाजले, निवडणुका झाल्या, फटाके फुटले तरी काय काँग्रेस हलताना दिसत नाही. मग अशा ह्याच्यामध्ये राष्ट्रवादीला त्यांचा पक्ष म्हणून अस्तित्व वाढवण्याकरता पुढे जायला पुढची पावलं टाकावीच लागणार आहेत. पण त्याचा अर्थ आपण शरद पवारांनी युपीएचं अध्यक्षपद घ्यावं याच्याकडे जायला नको. कारण ज्या प्रकारचं काँग्रेसचं अपयश आता या सगळ्याच राज्यांमध्ये दिसतंय ते अपयश काँग्रेसला पुन्हा एकदा मोर्चेबांधणी करायला भाग पाडणार आहे. म्हणजे काँग्रेसला जे अंतरिम अध्यक्षपद म्हणून सोनिया गांधींनी आत्ता पद स्वतःकडे ठेवलं आहे, पर्याय नाही म्हणून, इलाज नाही म्हणून, आणि त्याच्यात त्यांचं आजारपण आणि राहुल गांधींचं विस्कळीतपणा, ते एकट्या प्रियंका गांधी मग लडकी हून लढ सकते हो कुठपर्यंत लढतील? म्हणजे त्यांना मिळणारा प्रतिसाद मोठा होता. म्हणजे प्रियंका गांधींवरती स्मृती इराणींनी उत्तर प्रदेशमध्ये आरोप केले की ह्यांचे संबंध दहशतवादाशी आहेत, तर त्याला दिलेलं उत्तर पण त्यांचं खूप समर्पक होतं, पण ते मतांमध्ये परावर्तित झालं नाही. म्हणजे त्याला प्रियंका गांधी असं म्हणाल्या की हो आमच्या दहशतवादाशी संबंध आहेत, माझी आजी दहशतवादाने गेली, माझे वडील दहशतवादाने गेले, तर आम्ही सोसलंय दहशतवाद म्हणजे काय, होय आमचे संबंध आहेत. पण हा मुद्दा काँग्रेसच्या नेत्यांना एनकॅश करता आला नाही, हे त्यांचं अपयश आहे. कारण ते अपयश मतांमध्ये स्पष्ट दिसतं. म्हणजे सकाळपासून काँग्रेसच्या 4 जागा हल्ल्याच नाही आहेत.
आणि मायावतींनी काहीच केलं नाही हे त्यांच्या पूर्ण आकड्यांवरून दिसतंय. म्हणजे मायावतींच्या बाजूची मतं आणि उत्तर प्रदेशमधली इतर समाजाची मतं ही बरोबर भाजपनं डिवाईड करण्यामध्ये यश मिळवलं आणि ज्या 47 जागांवरनं भाजपला फटका बसलेला दिसतोय त्याचा फायदा समाजवादी पक्षाला इथे होताना दिसतोय आपल्याला. म्हणजे समाजवादी पक्षाला 100च्या वर जागा मिळाल्या म्हणजे अखिलेश यादवचं मोठं यश आहे का तर अजिबातच नाहीये. म्हणजे जे नाराज त्यांचे उत्पल पर्रीकरांची बातमी आता आली, उत्पल पर्रीकर गोव्यात पराभूत झाले की उत्पल पर्रीकर जे आहेत, आपण सगळ्यांचं लक्ष लागलं होतं की उत्पल पर्रीकरांबद्दल काय होणार. खरं तर बीजेपीने खूप मोठ्या त्यांच्याबद्दल सांगितलं होतं की उत्पल पर्रीकर हे जिंकूनच येतील, पर्रीकरांचे सुपुत्र असल्या कारणाने उत्पल पर्रीकर यांचं टेन्शन कुठेही नसणार आहे. मात्र आपल्याला आता दिसतंय की उत्पल पर्रीकर जे आहेत यांचा पराभव झालेला आहे. सर काय सांगाल उत्पल पर्रीकर यांच्या एका त्या कॅन्डिडेट आणि तिथल्या वातावरणाबद्दल. उत्पल पर्रीकरांचं म्हणजे एक आपला रीडिंगमध्ये बऱ्याचदा गफलत होतं. तुम्ही ग्राउंडवरचं जर एकूण वातावरण बघितलं असेल तर पर्रीकर म्हणजे पर्रीकरांचं पूर्ण घराण्याने ही दुसरी आता उत्पल पर्रीकरांनी स्वतंत्रपणानं निवडणूक लढवली, पण पर्रीकरांच्या पाठीशी काही प्रमाणात मोन्सेरात राहायची ही वस्तुस्थिती आहे. मोन्सेरात हे काही असे उमेदवार नाही आहेत की जे सहजासहजी जाता जाता पडावेत. उत्पल पर्रीकर काही असे कार्यकर्ते नव्हते की ज्यांनी दिवस रात्र आता काम केलेलं आणि निवडून यावं. भाजप ज्या पायावर उभा आहे ती पाया गेल्या 8 वर्ष घराणेशाहीला विरोध असा आहे. अशा परिस्थितीमध्ये पर्रीकरांनी शांततेने घेतलं असतं तर ते इतर कदाचित राज्यसभेवरही गेले असते, तिथल्या विधान परिषदेवर जायचा प्रयत्न केला असता, अजून कुठं वेगळ्या ठिकाणी निवडून आले असते. पण त्यांना खूप घाई झाली आणि मला एक म्हणजे खरं तर या आत्ताच्या परिस्थितीमध्ये असा निर्णय घेणं आणि पुन्हा तो निर्णय प्रूव्ह करून दाखवणं याच्यासाठी फडणवीसांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण पर्रीकरांचं नुकतंच झालेलं निधन, अशा परिस्थितीत त्यांच्या मुलानं मागितलेली उमेदवारी, ती उमेदवारी नाकारणं, महाराष्ट्रातली सत्ता गेलेली असणं, देशाच्या सगळ्यात मोठ्या राज्यामध्ये भाजप निगेटिव्हमध्ये आहे असं वातावरण असणं आणि त्या परिस्थितीत आपल्या निर्णयाला ठाम राहिले आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही निकालानंतर बघा पर्रीकर निवडून येतील अशी परिस्थिती नाही आहे. अगदी जमिनीवरचं काम बघितलं तर मोन्सेरातांचं काम होतं. तुम्ही त्यांना प्रचारामध्ये गुंड म्हणा काही म्हणा, पण लोकप्रतिनिधी आहे. ज्यावेळी तो निवडून येतो आमदार म्हणून बसतो त्यावेळी लॉ मेकर असतो. तुम्ही लॉ मेकर, माझा विरोधक आहे म्हणून लॉ मेकरला गुंड म्हणायचं आणि नंतर पुन्हा आमदार म्हणून त्यांनी केलेले कायदेही पाळायचे, असं करता येणार नाही. हा निकाल खरं तर आधी स्पष्ट होता की पर्रीकर काय पद्धतीने निवडून येऊ शकतील. माध्यमांमध्ये पर्रीकर खूप स्ट्रॉंग आहेत, सुशिक्षित आहेत. माध्यमांना सुशिक्षित आणि छान छान बोलणाऱ्या उमेदवारांचं एक प्रेम असतं. त्या पद्धतीने पर्रीकरांना खूप सारी प्रसिद्धी मिळाली, पण प्रसिद्धी म्हणजे मतं नव्हेत हे पर्रीकरांच्या निकालानं सिद्ध केलं असं मला वाटतं. नक्कीच, म्हणजे खरं तर एक मोठी बातमी जी आहे की उत्पल पर्रीकर पराभूत झालेले आहेत. परत आपण मॅडमकडे जाऊया की मॅम, मणिपूर आपण नेहमी म्हणतो की नॉर्थ ईस्ट या सगळ्या ज्या राज्य आहेत तिथे खूप वेळ असं होतं की इव्हन सोशल मीडियाच्या माध्यमातून पण आपल्याला कळतं की तिथे काय लक्ष द्यायचं, त्या खूप छोट्या छोट्या स्टेट्स आहेत. मात्र जेव्हा आपण या सगळ्या निवडणुकीचा विचार करतो इथले सीट जे आहेत ते खूप महत्त्वाचे ठरतात. आणि जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की या सगळ्या ज्या निवडणुका आहेत आणि याचे जे आपल्याला 2024चं जे लक्ष आहे तिथे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. मणिपूरमध्ये बीजेपी पुढे येण्याचं थोडक्यात काय कारण सांगाल? खरं तर आत्ता उत्तर भारताच्या निवडणुकांचं विश्लेषण करताना सगळ्यांचं लक्ष हे फक्त पंजाब, UP आणि उत्तराखंडकडे लागलेलं आहे. गोव्यात ऑफकोर्स कारण महाराष्ट्रासाठी ती निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती, महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी तिथे आपले स्टेक लावल्याचं दिसत होतं. पण मणिपूर आणि गोवा तसं बघितलं तर कॅथोलिक मतं ही दोन्ही राज्यांमध्ये महत्त्वाची आहेत. मणिपूरमध्ये ती गोव्याच्या तुलनेने खूप जास्त महत्त्वाची आहेत. प्लस नॉर्थ ईस्टमधल्या सगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक अस्मिता हा खूप महत्त्वाचा भाग अनेक वर्ष राहिलाय. अलीकडे जर तुम्ही बघितलं असेल तर अफस्पा कायद्यावरनंही खूप सारं डिबेट आपल्याला वाचायला आणि ऐकायला मिळालं. पण या सर्व पार्श्वभूमीवर पण ज्यावेळेस भाजपसारखा पक्ष तिथे सर्वाधिक जागा मिळवतो, याच्यात अजून एक मला नमूद करावं असं वाटतं की 2017ला भाजपला सत्तेत येण्यासाठी NPA सारखा पक्ष असेल किंवा घटक पक्ष असेल यांची गरज पडली होती. पण आत्ता जे आकडे आपल्याला दिसत आहेत मणिपूरचे, हे जर कायम राहिले तर कदाचित भाजप हे कोणाच्या मदतीशिवाय मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करेल. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आपण समजून घ्यायला पाहिजे की
3-4 गोष्टींवर ह्या निवडणुकीत फक्त मणिपूरमध्येच नाही तर सर्वच राज्यांमध्ये काही गोष्टी पाहण्यात आल्या. ते एक म्हणजे सर्वच राज्यांनी CM फेस आपला दिला होता. तसंच मणिपूरचं स्पेसिफिकली सांगायचं तर आपण आता असं म्हणतोय की UPमध्ये भाजपने सगळे स्टॉलवर्ड्स योगी आदित्यनाथांच्या मागे उभे केले होते. गोव्यामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातली किंवा देशातली आपली सगळी ताकद घेऊन उतरली होती. पण मणिपूरमध्ये सुद्धा भाजपच्या प्रत्येक मोठ्या नेत्याने मणिपूरला जाऊन डोर टू डोअर प्रचार असेल, सभा घेणं असेल, खुद्द पंतप्रधान मोदी, अमित शहा, त्यांचे प्रदेशाध्यक्ष JP नड्डाजी यांच्यासारख्या लोकांनी म्हणजे दे डिडंट इग्नोर इवन इफ इट इज अ स्मॉल स्टेट. तर ही भाजपची खूप जमेची बाजू या सगळ्या निवडणुकीतनं आपल्याला दिसते. दुसरं पक्षांतर्गत मतभेद हा आपल्या माध्यमांच्या दृष्टीने खूप चर्चेचा विषय असतो. काँग्रेसच्या इतर राज्यांच्या निकालांमध्ये इवन मणिपूरमध्ये पण पक्षांतर्गत मतभेद, कारण काँग्रेसमधली बरीचशी लोकं आयत्या वेळी पक्ष सोडून भाजपमध्ये नाही पण इतर पक्षांमध्ये जॉईन झालेली होती मणिपूरमध्ये. त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद हा आणि मीडिया ऑफकोर्स मीडियामध्येही तो मुद्दा उचलला जातो म्हणून चर्चेत आला. पण ज्या ताकदीने भाजप पक्षांतर्गत मतभेद बाजूला ठेवू शकलेला आहे त्याच ताकदीने काँग्रेसला किंवा इतर पक्षांना ते जमलेलं दिसतंय असं नाही. तुम्ही गोव्यातले आकडे बघा, म्हणजे आता उत्पल परिकरांबद्दल तुम्ही चर्चा केली किंवा गोव्यात सतत नाराज पक्षातल्या ज्येष्ठ नाराज आहेत अशी चर्चा होती पण तिथेही भाजपने ते मोडून काढले. मणिपूरमध्येही 2017ला ज्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्याचा प्रश्न आला त्यावेळेस काँग्रेसमधनं आयत्या वेळी आयात केलेल्या उमेदवाराला मुख्यमंत्री करण्यात आलं की जे आता मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत. पण काँग्रेसचे त्यावेळेस भाजपचे त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष जे आताही प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचे मणिपूर प्रदेशचे, त्यांनी पण म्हणून काय ते नाराज आहेत किंवा त्यांनी पक्षासाठी काम नाही केलं असं झालेलं नाही आहे. ही खूप इट्स अ स्टेटमेंट अँड वी आर इग्नोरिंग इट की पक्ष म्हणून काम करणं, पक्ष म्हणून योगदान देणं हे या 5 राज्यांमध्ये खूप स्ट्रॉंगली दिसून येतं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला व्यक्ती म्हणून काय वाटतं हे खूप गोवा इज ऑल्सो अ स्टेटमेंट, मणिपूर इज ऑल्सो अ स्टेटमेंट. पण पुन्हा हा पण मुद्दा आपण इग्नोर करायला नको की घटक पक्षांचं जर महत्त्व हे आकडे असेच कायम राहिले आणि कमी झालं तर मात्र राष्ट्रीय राजकारणामध्ये ते बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. एक मोठी बातमी समोर येते. अखिलेश यादव जे आहेत ते खरं तर पत्रकार परिषद घेत आहेत. सर काय सांगाल, एकंदरीत आत्ता आपण जर बघितलं तर 121च्या आसपास आघाडी घेतलेली आहे सपाने. अखिलेश यादवांचा जो कल होता त्यांनी सांगितलं होतं की आमचे सीट डेफिनेटली वाढतील. 2019च्या अंदाजानुसार 2017च्या कॅल्क्युलेशन जर आपण केलं होतं तर डेफिनेटली सीट वाढलेले आहेत. पण अखिलेश यादव लवकरच पत्रकार परिषद घेत आहेत. कुठेतरी यामागे काही इक्वेशन असेल किंवा काय सांगायचं असेल तुम्हाला असं वाटतं? ते अखिलेश यादवांची पत्रकार परिषद एवढ्यात काही होईल असं मला वाटत नाही. ते आता त्यांच्या कार्यकर्त्यांशी व्हर्च्युअल संवाद साधतात आणि पक्षाच्या कार्यालयामध्ये बैठक त्यांची सुरू आहे. याच्यात स्पष्ट आहे UPचा निकाल की भाजप सत्तेत बसली आहे. 403 जागांचे कल पूर्णतः आलेले आहेत आणि भाजपला आता 268 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे जी चर्चा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान होती की भाजपला साधारणतः गेल्या 323 जागांपैकी 35 ते 40 जागांचा फटका बसू शकतो, तर साधारण तेवढ्या जागांचा फटका बसला आणि तितक्याच जागांचा फायदा समाजवादी पक्षाला मिळताना दिसतोय. तर या सगळ्यांचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर याच्यात जसा मुद्दा मगाशी सम्राट यांनी उपस्थित केला होता की पोलरायझेशनचा ध्रुवीकरण झालंय का, तर 100% भाजपने ते ध्रुवीकरण करण्यात यश मिळवलंय. म्हणजे ते यश ध्रुवीकरणाचं कसं मिळवलं, ओवैसीचा मुद्दा आणून ठेवला, त्याच्यात त्यांनी कुणावरही टीका केली नाही. ओवैसीला त्यांनी सहानुभूती दाखवली लोकसभेमध्ये, आम्ही तुम्हाला Z+ सिक्युरिटी देऊ, त्यांनी ती नाकारली. म्हणजे एक प्रकारचं ते चित्र होतं पोलरायझेशन करण्याचं, त्याच्यात ते यशस्वी झाले. आणि स्ट्रॅटेजीच्या बाबतीमध्ये प्रचाराचा जर विचार आपण केला तर सुरुवातीच्या वेळेला ज्या प्रत्येक सभांना समाजवादी पक्षाच्या काँग्रेसच्या मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती ते मतांमध्ये परावर्तित झाली नाही. आणि भाजपने व्हर्च्युअल सभा घेत घेत भाजपचे सगळे केंद्रीय मंत्री मतदारांच्या दारादारात फिरत होते, इन्क्लुडिंग अमित शहा. आणि मोठ्या सभांच्या ठिकाणी त्यांनी फक्त चेहरा म्हणून मोदींना सगळीकडे प्रमोट केलं आणि मोठ्या जाहीर सभा घेतल्या. तेच चित्र गोव्यात दिसलं. अमित शहानी घरोघर जाऊन प्रचार केला. आणि गोव्यामध्ये जे अंतर्गत, मगाशी शीतलनी मुद्दा उपस्थित केला की गोव्यात अंतर्गत भांडणं कुठल्या पक्षात नसतात, सगळीकडेच आहेत. त्याचा फटका कुठतरी सुरुवातीच्या आघाडीमध्ये प्रमोद सावंतांना सहन करावा लागला, जे 600 मतांनी आघाडीवर आहेत.
म्हणजे राणे पिता पुत्रांमध्ये जी घरातली भांडणं होती, शेजारचाच मतदारसंघ त्यांचा, त्या साखळीमध्ये प्रमोद सावंतांना ते सहन करावं लागलं. म्हणून प्रमोद सावंत सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला पिछाडीवर दिसत होते. आता ते 600 मतांनी आघाडीवर आहे. उरला मुद्दा मगाशी जो उत्पल पर्रीकरचा आणला आपण मनोहर पर्रीकरांच्या बाबतीमध्ये, तर पणजीमध्ये खास करून किंवा गोवा भाजप आणि पर्रीकर हे जे समीकरण सातत्याने दाखवलं जात होतं, त्याच्यात पर्रीकरांनी भाजप गोव्यात मोठी केली तर अजिबातच नाही. पर्रीकरांनी भाजपबरोबर स्वतःचं नाव मोठं केलं आणि सातत्याने ते दाखवलं त्यांनी असं की भाजप गोव्यात जी आहे ती केवळ माझ्यामुळे आहे. आणि जो मुद्दा फडणवीसांनी उपस्थित केला की आता बरोबर होता की देवेंद्र फडणवीसांनी तिकीट जे नाकारलं उत्पल पर्रीकरचं, ते केवळ याच बेसमुळे नाकारलं. कारण मी मध्यंतरी गोव्यात जेव्हा गेलो होतो, निवडणुकाचा काहीच तेव्हा विषय नव्हता, त्यावेळेला बाबूस मोन्शेरातच्या घरामध्ये दर मंगळवारी भरणारा लोकांचा दरबार काय असतो हे मी पाहिला होता. म्हणजे बाबूस मोन्शेरात त्याच्याकडे काय बाकी साम दान दंडभेद याच्या प्रकारे गोव्यात सगळेच सत्ता चालते आणि राजकारण चालतं, पण त्याच्याकडं येणारा लोकांचा वर्ग असा होता, माझं लाईटचं बिल भरायचं आहे, बाबूस पैसे पाहिजेत, मला अमुक हॉस्पिटलचं बिल भरायचं, बाबूस पैसे पाहिजेत. म्हणजे तो पैसे वाटायचा पण ते लोकांसाठी. म्हणून उत्पल पर्रीकरच्या याच्यामध्ये तिथे बाबूस मोन्शेरात समोर असताना ते निवडून येतील ह्या भ्रामक कल्पनेमध्ये सगळेजण राहिले आणि त्याचा परिणाम आता इथं पराभूत होण्यामध्ये दिसतोय. इव्हन अनेक जणांनी ते प्रेडिक्ट एक्झिट पोलमध्ये पण केलं होतं की पणजीतले निकाल कदाचित वेगळा असू शकतो. ते सगळे एक्झिट पोल लोकांनी उलटे ठरवलेले आहेत, हे दरवेळेला दिसून येतं. तसंच तिकडे पंजाब आणि याच्यामध्ये दिसतंय. पंजाबची देखील स्ट्रॅटेजी एका कॉमेडियनला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करणं, हे जे काय निर्णय आम आदमी पक्षाने घेतलेला होता, याच्यात लोकांनी अरविंद केजरीवालला आतापर्यंत राजकारणातला कॉमेडियन म्हटलं होतं, पण तोच कॉमेडियन किती लोकांना हसवण्यामध्ये भारी पडू शकतो आणि सत्तेमध्ये तुम्हाला पराभूत करू शकतो, त्याचं उदाहरण त्यांनी पंजाबमध्ये दाखवून दिलेलं आहे. नक्कीच. तर आपण बघू शकतो की सगळीकडे म्हणजे आत्ता जर काही 2 राज्य सोडले तर बीजेपी आघाडीवर आहे आणि बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी जो आहे तो विजय उत्सव साजरी करायला सुरुवात केलेली आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची, मात्र इलेक्शन रिझल्टचे प्रत्येक अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत सकाळ डिजिटलच्या प्लॅटफॉर्ममधनं थेट देणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा सकाळ डिजिटल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.